कोणती झाडे घरापुढे लावणे शुभ मानले जाते की अशुभ मानले जाते? सदाफुली घरापुढे लावल्याने महाभयंकर संकट विघ्ने पैसे टिकत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक झाडे वनस्पती पूजनीय मानले गेलेले आहेत. तुळशी, वड, पिंपळ, केळी यासारख्या अनेक झाडांमध्ये आणि वनस्पतीमध्ये देवदेवता वास करत असतात. श्री विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जी झाडे आहेत त्यांची पूजा करावी. त्यामुळे हे झाड लावणं शुभ मानले जाते की अशुभ मानले जाते? सदाफुली जे फूल आहे ते देवाला वाहणे शुभ मानले जाते का अशुभ मानले जाते? याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, काही झाडे असे असतात, ती झाडे घरामध्ये लावल्याने आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होतो. परंतु घराशेजारी दारात लावण्यासाठी झाडे व रोपाची निवड करत असताना आवश्यक आहे, कारण हे झाडे आहे घराजवळ लावणे शुभ मानले जात नाही. काही झाडे घराजवळ किंवा अंगणात लावणे टाळावे. घरासाठी कोणती झाडं व वनस्पती शुभ आणि कोणत्या अशुभ ही झाडं मानली जातात? पहिलं झाड आहे बेलझाड. आपल्या अंगणामध्ये बेलाचे झाड लावणे शुभ मानले जाते. बेलपत्र हे महादेव शिवशंकराला अतिशय प्रिय आहे. महादेवाला बेलाची पाने अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. बेलाच्या झाडावर वृक्षावर भगवान शिवशंकर यांचा वास असतो. घराच्या उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय उत्तर दक्षिण दिशेलाही बेलाचे झाड आहे ते सुद्धा तुम्ही लावू शकता. अश्वगंधा घरासाठी अश्वगंधा ही अत्यंत शुभ मानली जाते. अंगणामध्ये अश्वगंधा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होत असतो. घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते. तर पहा, बरेच घरामध्ये सदाफुलीचे झाड लावलेले असते आणि त्याची विशेषतः ज्यांना बांधकामाची खूप आवड असते त्या लोकांच्या घराजवळ ही सदाफुलीची रोपं असतात. ही फुले सहज आढळतात. प्रत्येक ऋतूमध्ये सदाफुलीचे झाड फूल उमलत असते. यामुळे या झाडाला सदाफुली सदारहित असं म्हटलं गेलेलं आहे. सदाफुलीची पाने हे आयुर्वेदिक आहेत. ते आरोग्यासाठी उत्तम मानले गेलेले आहेत. सदाफुलीचा वापर हा त्वचारोग व्यवस्थित करण्यासाठी होत असतो. अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्वचेची आणि केसाची निगा राखण्यासाठी सदाफुलीचा वापर करून तुम्ही त्वचा आणि केसाची संबंधित अनेक समस्या मुळापासून संपवू शकता. म्हणून देवाला ही फुले अर्पण केली जात नाही किंवा तुम्ही वाहू शकत नाही. दारापुढे लावू नये. कधीही तुम्ही याचा वास्तुदोष तुमच्या घरामध्ये लागत असतो. आवळा वृक्ष. आवळ्याच्या झाडावर भगवान श्रीहरी विष्णू यांचा वास असतो. घराच्या उत्तर व पूर्व दिशेला आवळ्याचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. अशोक, नारळ, जास्वंद, केळी यासारख्या फळांच्या या झाडामध्ये श्रीहरी विष्णू यांचा सहवास असतो. म्हणून तुम्ही ही झाडे अंगणात लावू शकता. चेरीचे झाड. अंगणामध्ये चेरीचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या झाडामुळे आर्थिक त्रास होत असतो. त्यामुळे चुकूनही घराबाहेर किंवा घरामध्ये हे झाडे चुकूनही लावू नका. खजुराचे झाड. खजुराचे झाड अनेक घरांच्या अंगणामध्ये असते. तरीही हे झाड कधीकधी खूप नुकसानीचे कारण बनते. खजुराचे झाड असल्यास आर्थिक अडचणीचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे. तुमच्या अंगणात घरापासून खूप लांब असावे. चिंचेचे झाड हे देखील घरासाठी अतिशय शुभ किंवा अशुभ मानले जात नाही. या झाडावर वाईट शक्तीचा प्रभाव असतो. वाईट शक्ती वास करत असते. अतिशय मोठे संकट असते या झाडावर. त्यामुळे जर हे चिंचेचे झाड असेल तर ते कापू नका. तर त्यांच्या आजूबाजूला तुळस लावावी, हळद लावावी, कडुलिंबाचे झाड लावावे, अशोकाचे रोग लावावे. या झाडाला वाईट परिणाम तुमच्यावर कधीही होणार नाहीत. कलह आणि संकटांना सामोरे जावे लागणार नाही किंवा तुमच्या घरामध्ये वादविवाद होणार नाही. मेहंदी, रेशीम, ताड आणि कापसाची झाडे सुद्धा घराच्या किंवा घरापुढे लावू नये. यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये वास्तुदोष तयार व्हायला लागतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.